हरिओम. प्रवचन क्रमांक 11. संपूर्ण भावार्थ दीपिका. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. ओवी 174 ते 192. गीता श्लोक क्रमांक 24, 25, 26 आणि 27. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 174 ते 185. ओवी क्रमांक 174. ऐका अर्जुने इतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला, दोन्ही सैन्य माझी केला उभा तेणे. जेथे भीष्म द्रोणादिक जवळिकेचे सन्मुख, पृथ्वीपती आणिक बहुत आहाती. राजा ऐक. अर्जुनाने असे म्हटल्यावर भगवंत श्रीने भीष्म, द्रोण आणि अन्य राजे जेथे उभे होते तेथे दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा केला. अर्जुनाला सैन्याचे निरीक्षण करायचे असेल तर करू दे, परंतु बहुधा भीष्म अर्जुनाचे आजोबा आहेत, द्रोण त्याला विद्या शिकवणारे त्याचे गुरु आहेत. यामुळे युद्ध सुरू करण्यापूर्वी अर्जुनाने त्यांना वंदन करावे, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. अशा विचाराने भगवंत श्रीने सैन्याच्या मध्यावर, परंतु भीष्म द्रोण जेथे होते तेथे रथ उभा केला असावा असे सकृत दर्शने वाटते. याचबरोबर यामागे दुसराही विचार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाज प्रत्येक चेंडूच्या आधी क्षेत्ररक्षक कोण कोठे उभा आहे हे पाहून घेतो. म्हणजे चेंडू ज्या प्रकारे टाकलेला असेल त्याप्रमाणे तो कसा कोठे टोलवायचा हे त्या फलंदाजाला ठरविता येते. याचप्रमाणे युद्ध सुरू करण्याच्या आधी सर्वत्र कोण कोठे उभा आहे हे पाहणे आवश्यक आहे. म्हणजे तारतम्य ठेवून, विवेकाने, सम्यक दृष्टी ठेवून कोणाशी केव्हा युद्ध करावे लागेल याचा अंदाज करता येतो. ओवी क्रमांक 176. जेथे स्थिर करुनी रथू अर्जुन असे पाहतो, तो दळभार समजतो संभ्रमेसी. ओवी क्रमांक 177. मग देवा म्हणे, देख देख हे गोत्रगुरु अशेख, तव कृष्णमनी नावेक विस्मोदाहला. येथे रथ उभा केल्यावर अर्जुनाने सैन्यावर चौफेर नजर फिरविली आणि अशा प्रकारे पाहत असताना तो भगवंत श्रींना म्हणू लागला, श्रीकृष्णा, पहा पहा, येथे तर सर्व आमचे नातेवाईक गोत्रगुरु असे आदरणीय सन्मानीय युद्धासाठी उपस्थित आहेत. युद्धभूमीवर लढाई करण्यासाठी शस्त्रास्त्र सज्ज होऊन आल्यावर हा अर्जुन गोत्राची भाषा का करतो असे ऐकताक्षणी भगवंत श्रींना महा आश्चर्य वाटले. ओवी क्रमांक 178. तो आपण म्हणे, एथ काही कवण जाणे, हे मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे. ओवी क्रमांक 119. ऐसे पुढीलसे घेतू, तो सहजे जाणे हृदयस्थू, परी उभा असे निवांतू तिये वेळी. भगवंत श्री आश्चर्याने मनात म्हणू लागले, याच्या मनात हे असे काय विचित्र आले आहे, हे काय याला नव्याने काही समजले आहे असे नाही. मी स्वतः आणि याचे सर्व बंधू असे सर्वांनी एकत्र बसून युद्धाचा विचार करताना हे युद्ध आपल्याच नातेवाईकांजवळ करायचे आहे हे तेथे सर्वांना चांगलेच माहीत होते. आता येथे प्रश्न उपस्थित होईल की अर्जुन भगवंत श्रींचे सान्निध्यात आहे आणि तरीही त्याच्या मनात असा चुकीच्या स्थळी चुकीच्या वेळी मोह कसा निर्माण झाला. त्याचे समाधान असे आहे की जेव्हा भक्त भगवंत श्रींशी एकचित्त एकरूप होतो आणि तादात्म्य पावतो तेव्हाच तो निर्विकारी होतो, एरवी नाही. नुसते देवळात गेल्याने भगवंत श्रींजवळ तादात्म्य साध्य होत नाही. परंतु आता यावेळी तर अर्जुन सैन्यामधील त्याच्या नातेवाईकांशी एकचित्त एकरूप झाला आहे. त्यांच्याशी त्याचे तादात्म्य साध्य झाले आहे. यामुळे मोहादी विकाराने तो त्रस्त झाला आहे. भगवंत श्री मनात म्हणाले, आता ऐन युद्ध सुरू करायची वेळ आल्यावर
अर्जुनाच्या मनात हे असे अनाकलनीय विचार आले कुठून? अर्जुनाने आजपर्यंत अनेक लढाया केल्या आहेत. युद्ध संग्राम त्याला काही नवीन नाही. परंतु भगवंत श्री त्यावेळी काही बोलले नाहीत. त्याने स्तब्धपणे अर्जुन आणखी काय काय बोलतो, काय काय करतो ते शांतपणे ऐकण्याची, पाहण्याची भूमिका घेतली. ओवी क्रमांक 180. तव तेथ पार्थ सकळ, पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता जाहला. ओवी क्रमांक 181. इष्ट मित्र आपुले, कुमरजन देखिले, ते सकळ असती आले तया माझी. ओवी क्रमांक 182. सुहृजन सासरे, आणि काही सखे सोयीरे, कुमर पौत्र धनुर्धरे, देखिले तेथ. त्यावेळी तेथे अर्जुनाने आपले पितातुल्य आजोबा, गुरु, भावंडे, मामा, तसेच त्याने आपले हितचिंतक, मित्र, तरुण, नातलग याचप्रमाणे त्याने प्रियजन, सासरे, सोबती, नातेवाईक, कोवळ्यावयाचे नातलग इत्यादींना पाहिले. हे सर्व लढाई करण्यासाठी आलेले आहेत. याचा अर्थ आपल्या नातेवाईकांच्या घरी आता फक्त लहान बालके, स्त्रिया राहिल्या आहेत. सर्व कर्ती पुरुष मंडळी मारायला आणि मरायला तयार होऊन येथे आलेली आहेत. याची त्याला अंतःकरणामध्ये बोचरी जाणीव झाली. यामुळे या युद्धाच्या भयावह परिणामाचे आकलन होऊन त्याला त्याचा वैचारिक त्रास होऊ लागला. ओवी क्रमांक 183. जया उपकार केले होते की आपले जे रक्षिले, हे असो वडील झाकुले आदी करुनी. ओवी क्रमांक 184. ऐसे गोत्रची दोही दळी, उदित झाले कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. ज्यांना आपण वेळ प्रसंगी मदत केली, संकटकाळी ज्यांचे रक्षण केले, असे आबालवृद्ध इत्यादी दोन्हीही बाजूला सर्व एकमेकांचे नातेवाईक आलेले, तेथे तारण मारण युद्ध करायला आलेले त्याने पाहिले. ओवी क्रमांक 185. तेथ मनी गजबज जाहाली, आणि आपैसी कृपा आली, तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. प्रसंगी ज्यांचे प्राण आपण वाचविले त्यांना आता आपणच मारायचे आहे, या विचाराने त्याची मती कुंठित झाली. आपण महाभयावह कृत्य करायला आलो आहोत या विचाराने तो एकाएकी बेचैन झाला. त्याला काही सुतेनासे झाले. तो कावराबावरा झाला. आणि या सर्व विचारांमुळे त्याला या सर्वांची दया येऊन त्यांच्याबद्दल करुणा निर्माण झाली. त्याच्या मनात खळबळ माजली. आपण मोठ्या त्वेषाने लढाई करण्यासाठी येथे आलो काय, आणि आता त्या विरुद्ध मनात येऊन लागले काय, असा त्याचा विचारांचा गोंधळ सुरू झाला. याचा परिणाम त्याच्या शौर्यावर, पराक्रमावर, वीरवृत्तीवर झाला. आपण हातात धनुष्य घेऊन समोर असलेल्या आपल्याच नातेवाईकांवर त्याला ठार मारण्यासाठी बाण सोडू शकू की नाही, याची त्याला खात्री वाटेनाशी झाली. त्याचा स्वतःवरील भरोसा नष्ट झाला. यालाच येथे तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती, अर्जुनाची वीरवृत्ती त्याला सोडून गेली असे म्हटले आहे. रणांगणावर आल्यावर समोर जो कोणी आलेला आहे तो शत्रूच आहे, आणि त्याला आपल्याला ठार मारायचे आहे, इतका एकच विचार मनात आला पाहिजे. ज्ञान बदलले की भावना बदलतात, भावना बदलल्या की विचार बदलतात, विचार बदलले की वर्तन आचरण बदलते. एकेकाळचा घनिष्ठ मित्र गुन्हेगार म्हणून समोर आल्यावर न्यायाधीशांच्या निर्णयावर त्याचा परिणाम होतो. अशाच प्रकारे समोरील शत्रू आपले नातेवाईक आहेत हे ज्ञान मेंदूत भिनल्यावर विपरीत विचार अर्जुनाच्या मनात आले, आणि त्यामुळे अर्जुनाची वीरवृत्ती त्याला सोडून निघून गेली असे अलंकारित भाषेत सांगितले आहे. हे आणखी सविस्तर सांगण्यासाठी माऊलींनी पुढे काही उदाहरणे दिली आहेत. हे माऊलींचे खास साहित्यिक वैभव, श्रीमंती आहे.
भावार्थ दीपिका उभी क्रमांक 186 ते 192 प्रमाणे उत्तम कुळामधील गुणवंत सौंदर्यवती असलेल्या स्त्रीचा मानी स्वभाव असतो. यामुळे तिला घरात दुसऱ्या स्त्रीचे वर्चस्व सहन होत नाही. कामुक पुरुष नवीन स्त्रीच्या नादी लागून भ्रमिष्ट होतो आणि आपल्या पहिल्या स्त्रीला विसरतो. असा राजा दशरथ कैकेयीच्या नादी लागून कौसल्या सुमित्रेला विसरला. तपोबलाने रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यावर पुरुष भ्रमिष्ठ होतो आणि ज्या वैराग्यामुळे हे तपोबल प्राप्त झाले त्या वैराग्यालाच तो विसरतो. यामुळे वैराग्याबरोबर रिद्धिसिद्धीसुद्धा नष्ट होतात. रणांगणावर आल्यावर अर्जुनाच्या अंतःकरणात शत्रूबद्दल कारुण्य निर्माण झाले. हे संग्राम शास्त्राच्या विरुद्ध आहे, त्यामुळे त्याला त्याची वीरवृत्ती सोडून निघून गेली. मांत्रिक मंत्र म्हणण्यात चुकला, चुकीच्या पद्धतीप्रमाणे मंत्र म्हणू लागला तर त्याला भूतबाधा होते असे म्हणतात. त्याप्रमाणे युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध वैचारिकतेमुळे अर्जुन मोहग्रस्त झाला. चंद्रकांत म्हण्याला चंद्रकिरणामुळे पाझर फुटतो असे म्हणतात. त्याप्रमाणे अर्जुनाला कारुण्याचा पाझर फुटल्यावर त्यात त्याचे धैर्य प्रवाहित होऊन वाहून गेले. आतापर्यंत सांगितलेल्या उदाहरणांप्रमाणे अतिस्नेह निर्माण झाल्यामुळे मोहित झालेला अर्जुन भगवंतश्रींना सांगू लागला. ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.